जास्त व्हिडिओज नाही काढले. जाऊन फोटो काढणार मस्त एकदम. हाय नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. मी चालली आहे आज काय आज आहे डे 8 आणि आम्ही चाललो आहोत फिफी आयलंडला. हाय प्रिन्स. हाय रॉकी. आणि इकडे जो आम्हाला घेऊन चालला ना गाईड त्याचा आवाज एवढा जोरात आहे की रॉकी घाबरला आणि रडायला लागला. यशश्री. तर आम्ही आता चाललो आहोत फिफी आयलंडला आणि याच्यामध्ये 7 स्पॉट्स आहेत आणि सर्वात लास्ट स्पॉटला जाऊन मी आणि यशस्वीने पूर्ण असं लिस्ट बनवली आहे ज्याच्यात आम्हाला 7व्या पॉइंटला आम्ही पूर्ण लिस्ट बनवली आहे आणि आम्हाला खूप सारे रील्स काढायचे आहेत, खूप फोटोज काढायचे आहेत आणि खूप सारा कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे. तर लेट्स डू इट. इथे सीन हा आहे की खूप साऱ्या इथे खूप सारे आयलंड पण खूप सारे देणार इथे खूप साऱ्या ह्याच्यावर रेस्ट्रिक्शन्स आहेत. जसं एक मंकी आयलंड आहे ना, तिकडे उतरू नाही शकत कारण मग ते मंकी चावतील ना तर एक इंजेक्शन घ्यावं लागतं जे 9 भागचं आहे आणि ते इंजेक्शन घेतलं डिरेक्टली इंडियाला परत पाठवणार. आणि या पाण्यात उतरलं आपण सी अर्चिन बोलतात ना, त्या सी अर्चिनवर पाय पडला आणि ते चावले तर पायाला फोड्या येतात आणि मग त्याच्यानंतर बॅक टू इंडिया बाय. आणि त्याने खूप सारे इन्स्ट्रक्शन्स दिले जसं चालत्या बोटी चालायचं नाही, फोटो नाही काढायचे कारण जर फोन खाली पडला तर फोन परत मिळणार नाही. तर आहे इकडे गोष्टी आणि खूप साऱ्या बोट्स आहेत इकडे. एक बोट पण चालली आहे आणि हा पाणी पितोय. आणि मी आज मेकअप हाताने केलाय कारण मी सकाळी उठली आणि फुल रेडी झाली, कपडे वगैरे घालून नाही, फक्त मला मेकअप बाकी होता. आणि माझा जो ब्रशचा सेट आहे ना तो मला मिळालाच नाही. ते काय बोलतात ते मेकअप पाऊचच मला मिळालं नाही. तर मी हाताने बोटाने मेकअप केला आहे. तर आय गेस हा मेकअप चांगलाच झाला आहे. आणि इकडे खूप गरमी आहे पण चांगली गोष्ट आहे, पाऊस पडला तर केस भिजणार आणि मेकअप जाणार. तर मी खुश आहे. सनलाईट आहे तर चांगले फोटोज येणार आणि चांगला व्हिडिओ येणार. And one in front. Thank you. How many people? मंकीज आहे तिकडे. ए वाव. फायनली पोहोचलो फिफी आयलंडला आणि इकडे आतमध्ये आमचं लंच आहे. सकाळी 11 वाजलेत आणि ते एक्सपेक्ट करतात की आम्ही 11 वाजता लंच करावं पण आता दुसरं काय ऑप्शन आहे. तर इकडे आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते इकडे काय आहे लंच ऑप्शन. बुफे, खूप सारे लोक आले आहेत आणि आपण चेक. उधर अलग खाना था, वो वेज है. इथे खूप सारे पेनल्टीज आहे खूप गोष्टींचे. यशस्वी पाऊस सुरू झाला तर मला केस माझे ओले नाही व्हायचे तर मी हात घालते जाऊन. इथे जर मंकी चावला तर एक इंजेक्शन घ्यावं लागतं जे 9,000 बाहतला आहे आणि बीचवर जर स्मोक केला तर 2,000 बाहत. लेट आले हे बघा, 20 मिनिटं लेट आले आणि इकडे फुल टाइमपास आलाय. भांडायला आलाय. हॅलो. 20 मिनिट लेट. वेळेचं जसं मी नेहमी बोलते ना, वेळेचं महत्त्वच नाहीये.
आम्ही इकडे बोटवर येऊन फटाफट लाईन लावून उभे राहिलो आणि वरती आलो कारण आम्हाला इकडे पुढे बसायचं आहे. इकडे पूर्ण विरार लोकल सारखी गर्दी आहे या बोटमध्ये. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की हे नका करू लाईफमध्ये. थायलंडलाच येऊ नका. पण आले तर ही सगळं गोष्ट आहे की दिस इज लाईक विरार लोकल ओव्हर क्राऊडेड आहे. लोकांना बसायला जागा नाही आणि आम्हाला फुल डोकं फिरलं इकडे. आणि आता इकडे बाहेर पाऊस झालाय आणि एक पण फोटो नाही काढला, एक पण व्हिडिओ नाही काढला. यशस्वी, व्हॉट आर युअर थॉट्स विरार लोकल? कसं तुला लोकल मध्ये जाणं बंद केलंय पण आज थायलंड मध्ये आम्ही विरार लोकल मध्ये आलोय. नमस्ते. एका केवच्या इथे पोहोचलोय आणि या केवच्या आत जायला 2500 बाहत पर पर्सन आहे. आणि सेकंड आम्ही इकडे खूप साऱ्या बोटच्या तिकडे डोकं दुखायला आणि त्याचं इंग्लिशच कळत नाही काय ओके. आणि इकडे ना पाठी एक बोट तर आता मी तुम्हाला याच्या लोकल बोट्स दाखवल्या ना, त्यातल्या लोकल लोकांच्या बोट्स आहेत आणि त्या बोटमध्ये 6 लोक तरी आमच्या बोटवरून त्या बोटवर जायला रेडी व्हायला पाहिजे. पर पर्सन आहे 400 बाht आणि ती 40 मिनिट्सचा एक राऊंड देणार आणि त्या बोटमध्ये एकदम छान फोटोज येणार. जे तुम्ही एकदम एस्थेटिक फोटोज बघितले ना रील्समध्ये, असं झोपून वगैरे 2 डोंगरांच्या मधून बोट चालली आहे सगळं, तर ते 400 पर पर्सन आहे त्या बोटला जायचे. आणि ती इकडेच आम्ही या मोठ्या बोटीवर एवढी बोट हलतीये तर ती तर अशी लाकडाची एकदम अशी थोडी अशी ढिल्ली पिल्ली बोट दिसते. तर आम्ही तर नाही जायचं डिसाईड केलंय. आणि आता जे बोटीवर आहे त्यांनी बोटीवरच 40 मिनिटं टाइमपास करायचा. मला टेन्शन आहे की इकडे पाऊस पडतोय आणि मला पाऊस पडायच्या आधी फोटोज काढायचे आहेत. फोटोज कारण माझ्या केसांचं स्ट्रेटनिंग निघून जाणार. तर आता लवकर तो आम्हाला कुठे घेऊन जाईल कोणत्या बीचवर तर ठीक आहे. आणि 7 पॉईंट्स असं दाखवणार होता ते सगळे तो बोटीतूनच दाखवतोय. मी फोटो पण नाही काढू शकत कारण इकडे एवढी गर्दी आहे. बसायच्याच वांदे तर उभे राहून फोटो काय काढणार. हा प्रिन्स सुरू केलाय. उभा व्हिडिओ काढते. हा पाय खाली पाय लागतात त्या जमिनीला. रॉकी तुझे 100 फोटो मी काढले असतील. इकडे सगळ्या बोटीवर मुली बिकिनी घालून पोज देऊन व्हिडिओ काढतात आणि फोटोज. हे बघा. आणि हे आहे 400 बाht पर पर्सन. हे बघा. इथे आलेला तुम्ही. हे बघा इकडे पण एक मुलगी बिकिनी मध्ये. या मुली किती सुंदर आहे यार. माणसाने अशा तेवढा बारीक असावं. इकडे बघ. हाय, तर मी आता खाली येऊन बसली आहे आणि डोकं भरती बसले. तर आता आम्ही चाललो दुसऱ्या बीचवर. आता आम्ही इकडे आलो आहोत आणि आता मी इकडे जाऊन फोटो काढणार मस्त एकदम. हाय, व्हॉट इज इट? यू हैव अ नाइस. चल ना मैं हूं ना. वाव. इथून आम्ही चालत चाललोय. ओके हाय. तर आता इथून आम्ही चालत चाललोय आणि आतमध्ये पूर्ण थंड आहे. एसी सारखी हवा एकदम. आम्ही चालत जाऊन बघतो इकडे स्पॉट कोणता आहे जिकडे फोटो काढू शकतो. ओके. क्या बे? माया बे. तर आम्ही आलो माया बेला. तिकडे मी फोटो काढायला चाललोय. वेलकम टू माया बे. कुछ तो अच्छा सामने टर्न हो. कळलं मला ब्रो. एक मला फक्त व्हिडिओ काढून दे. 1 2 3 गो.
अगं तू बघ ना खाली, तू लेफ्टला पाय खाली कर ना, उचल मला खाली तिथं पाय. Good job, good boy. You play with the sand, huh? कोण नाही बाजूला. हा माउंटेन घेऊ बाजूचे. वाटतं की आय नीड टू कम ऑन. मला इकडे मुलाने येऊन बघून वाटतं की मला सोलो ट्रिपवर यायला हवं, पण मी आली आहे फॅमिली सोबत. सो लेट्स गो बॅक. रॉकी, क्युटी पाय आणि ही मी, आणि आम्ही वॉशरूमच्या शोधात चाललो आहोत पुढे. आणि काय फोटोज येतात यार, काय जागा आहे, ब्युटिफुल. एकदम व्हाईट सँड आहे, ती अंगाला चिटकत नाहीये. रॉकी से हाय. तर आता मी चाललो आहोत वॉशरूमच्या शोधात. रॉकी इकडे गणपती बाप्पा नमो नमो कर, नमस्ते कर, जय देव. इथे रॉकी आहे, हे लोक वॉशरूमला गेलेत. आणि हे बघा किती छान इथे व्ह्यू आहे, किती छान. आम्ही या लाईनीतून चाललो आहोत पुढे. ही यशश्री आणि तो पुढे अमय ब्लू शर्ट मध्ये. आणि हा व्ह्यू. हाय पायरेट. नाईस. मी त्या पायलटचा फोटो काढला. आतापर्यंत तुम्हाला माहीतच असेल लाईफमध्ये माझ्या ट्रॅजेडी होतच असते. तर आता ही आमची बोट आहे, ती मध्ये बंद झाली आहे आणि ती सुरू नाही होते. आणि ते लोक ॲक्च्युली मेडे करून कोणाला तरी कॉल करतात. मेडे इज लाईक इमर्जन्सी फ्लाईटमध्ये. कसं वाटतं तुला? आर यू स्केर्ड? इकडे बोटमधले काय लोक लाईफ जॅकेट घालायला लागलेत. तर लोक कॉल करून मेडे बोलतात ते. पण बघूया आता, बोट सुरू व्हायला आहे, जे आम्ही मिडल ऑफ द सी आहोत. नाहीतर ते आहे ना कहोना प्याऱ्यासारखं होईल, जंगल सर्वायवल. कहोन आम्हाला त्याचा डान्स करायचाच होता, पण तो डान्स करूया. बाय फिफी आयलंड. हे आहे फिफी आयलंड. आणि मी तिकडे जास्त व्हिडिओज नाही काढले. ओके, सो मी इकडे जास्त व्हिडिओज नाही काढले. आणि आपली ट्रिप इकडे संपते, उद्या लास्ट आहे. सो लेट्स गो बॅक होम. थोडे 2-3 बिअर माझे झालेत. आणि बाय. दिल्लीची गुडगावची आठवण येते मला. गुडगाव. हा पप्पांसाठी फ्राइड राइस. तेरा क्या है प्रिंस? अरे वो क्रैब फ्राइड राइस है. तेरा आइटम का नाम क्या है? तेरा आइटम का नाम क्या है रे? ये पता नहीं क्या है, आया मैं खाना चालू. हे माझे स्टर फ्राईड चिकन नूडल्स. आमची लास्ट नाईट आहे फुकेटमध्ये आणि आम्ही जेवायला आलो इकडे. आणि आमच्या हॉटेलच्या जस्ट लेफ्टला आम्हाला एक रेस्टॉरंट मिळालं, जिकडे आम्ही फक्त 690मध्ये 4-5 मेन कोर्स खाल्ले. श्रिम्प फ्राईड राईस, श्रिम्प नूडल्स आणि सगळं. आणि एकदम यम होतं जेवण, तर खूप छान होतं. आणि आता आम्ही 7-Elevenमध्ये फायनल एक आमची शॉपिंग करायला चालू, जसं आईस्क्रीम आणि चॉकलेट्स आणि असं काय काय. आणि आमच्याकडे खूप साऱ्या कॉईन्स बाकी आहेत, त्या आम्हाला संपायच्या आहेत. तर ते आम्ही आता तिकडे जाऊन संपू. त्या आम्हाला संपायच्या आहेत. हे आहे इथले डेझर्ट्स 7-Elevenचे. सगळे आहेत. थायलंडची लास्ट शॉपिंग. खूप सारे आईस्क्रीम, नूडल्स आणि मिंट घेतले.